May I come in, ma'am? Yeah. Good afternoon, ma'am. Good afternoon, sir. Good afternoon, sir. Thank you, ma'am. कुठून आलेले आहात तुम्ही? मॅम मी बीड जिल्ह्यातल्या वडोणी तालुक्यातील रुई पिंपळा या गावावरून आलो. रुई पिंपळा. हो. काय अर्थ आहे का याचा स्पेसिफिक किंवा रुईच्या झाडाचा काही रेफरन्स? हो मॅम, माझ्या गावामध्ये आधीच्या काळामध्ये बऱ्यापैकी रुईची झाडं नदीकाठी यायची. त्याचं हिंदू संस्कृतीमध्येही त्याचं महत्त्व आहे. त्याचबरोबर आयुर्वेदामध्येही रुईच्या झाडाचं महत्त्व आहे. जसं की मूळवेदामध्ये त्याचा उपयोग होतो. त्याचबरोबर कोविडमध्ये असं लक्षात आलं की ज्यांना निमोनिया झालाय आणि त्याचे काही पॅचेस जर फुफ्फुसावर असतील, त्या झाडाचे जर पान तेल लावून गरम करून छातीवर जर बांधले तर त्याचा फायदा होतो. ते पॅचेस निघून जातात आणि महादेवाला अर्पण करण्यासाठी रुईच्या झाडाचा फुलांचा वापर होतो. आणि पिंपळाच्या झाडाचं काय आहे का उपयोग? हो मॅम, पिंपळाच्या झाडाचाही हिंदू संस्कृतीमध्ये त्याला महत्व आहे. विविध देवाचं वास्तव्य त्या झाडात असतं असं मान्यता आहे. त्या झाडाची पूजा केली जाते. धार्मिक दृष्ट्या महत्व आहे ही एक वेगळी बाब आहे. औषधी काय उपयोग आहे का? औषधी म्हणा. हो मॅम, औषधी उपयोग आहे त्याचा. त्याचं जे साल आहे ती जर प्राशन केली पाण्याबरोबर किंवा इतर प्रकारे तर ती शक्तिवर्धकही आहे आणि विविध रोगापासून त्यामुळे बचाव होतो. सालीपासनं लाल रंग सुद्धा बनवण्यात येतो. बौद्ध धर्माचे जे भिक्षुक असतात ते त्यांच्या कपड्यावर त्याचा वापर करतात. बरं, तुम्ही बीड वरून आलेले आहात. आता रिसेंटली जे लोकसभेची निवडणूक झालेली आहे त्याच्यात तुम्ही मतदान केलं? येस मॅम, केलं होतं. हो. लोकसभा निवडणुकीत जेव्हा तुम्ही मतदान करायला जाता तेव्हा तुम्ही कुठले निकष ठरवता? कुठल्या उमेदवाराला मत द्यायचंय? काय काय क्रायटेरिया तुम्ही लक्षात घेता? मॅम, त्या उमेदवाराचा एकूणच अभ्यास काय आहे मतदारसंघाबद्दल, त्याचं पुढचं प्लॅनिंग काय आहे मतदारसंघाच्या विकासाबद्दल, आणि त्याचबरोबर तो संसदेत किंवा म्हणजे भागाचे प्रश्न व्यवस्थित मांडू शकतो की नाही या सर्व निकषांचा मी विचार करतो. त्याच्यामध्ये तुम्ही शैक्षणिक पार्श्वभूमी किंवा त्याचा काही क्रिमिनल रेकॉर्ड आहे का हे चेक करता की नाही? मॅम, तोही एक मुद्दा आहे ज्याच्यामध्ये क्रिमिनल रेकॉर्ड पाहायला जायला पाहिजे आणि ते मी बघतो. बरं, तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे? मॅम, कुटुंबामध्ये आई वडील आणि 2 मोठ्या बहिणी आहेत. एवढं कुटुंब आहे. काय करतात हे चौघे? मॅम, आई वडील शेती करतात आणि दोन्ही बहिणींची लग्न झालेली आहेत. बरं, तुम्ही 2014 मध्ये बीटेक केलं कम्प्लीट. हो मॅम. त्याच्यानंतर तुम्ही एक जॉबही केला होता जो परमनंट स्वरूपाचा होता, तुम्ही सोडला. तो जॉब सोडण्याचं काय कारण होतं? मॅम, ग्रॅज्युएशनला असतानाच प्रशासनात येण्याची इच्छा होती. प्रशासनात असलेल्या विविध संधीची माहिती त्यावेळेसच मला मिळालेली. पण फायनान्शियल कंडिशन तशी नसल्यामुळे घरच्यावर आर्थिक ताण जास्त येऊ नये या विचारातूनच मी एक फायनान्शियल सिक्युरिटीसाठी जॉबचा निर्णय घेतला होता. आणि तुम्ही नंतर 18च्या नंतर जे काम करत होतात ऑइल रिफायनरी मध्ये? दोन्ही काम माझे ऑइल रिफायनरीच्या रिलेटेडच होते. काय स्वरूप होतं या कामाचं? कामामध्ये की ऑइल रिफायनरीमध्ये स्टीम हा मेन कंपोनंट असतो फ्लो मेंटेन करण्यासाठी किंवा प्रोडक्ट हिटिंगसाठी. तर या स्टीमवर जे वेगवेगळे इक्विपमेंट असतात त्याचं मेंटेनन्स, इन्स्टॉलेशन आणि रिपेअरच्या रिलेटेड जी प्रोजेक्ट असायची ती आम्ही बघायचो. हा दुसरा जॉब तुम्ही का सोडलात? मॅम, पहिला जॉब सोडण्याचं कारण हे वैयक्तिक म्हणजे फॅमिली कारण होतं. ज्यामध्ये जवळच्याच व्यक्तीच्या जाण्यामुळे घरच्यांना थोडं मानसिक आधाराची गरज होती. त्यामुळे मी तो जॉब सोडून घराजवळ असलेला जॉब मी प्रिफर केला आणि माझा जॉब कंटिन्यू ठेवून 2018 मध्ये मी माझं MPS साठीचं तयारी सुरू केली होती. आता सध्या तुम्ही कुठे जॉब करताय की फुल टाइम तयारी करताय? आता मी कुठलाही जॉब करत नाहीये मॅम. माझं 2022 कंबाईन जाहिरातीमधनं स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून सिलेक्शन झालेलं आहे, पण अजून मला नियुक्ती मिळालेली नाही. बरं, तुमचं STI म्हणून सिलेक्शन झालं? हो मॅम. बरं, तुम्हाला हल्ली आपण बऱ्याच वेळा एक टर्म ऐकतो कोल्ड प्रेस ऑइल्स, त्याच्याविषयी काही माहिती आहे? मॅम, जे घाणे असतात त्याच्यावर जे आपण तेल बनवतो त्याला एक टर्म वापरली जाते कोल्ड प्रेस ऑइल. पण टेक्निकल त्याच्याबद्दल मला डिटेल माहित नाहीये. पण कुठल्याही मशीनचा किंवा एक्सटर्नल पॉवरचा वापर न करता जे नैसर्गिक पद्धतीने तेल आपण बनवतो त्याला कोल्ड प्रेस ऑइल. आणि व्हर्जिन ऑइल असं पण एक कन्सेप्ट असते, ते काय असतं? बऱ्याच वेळा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल असं ऐकलं असेल.
किंवा व्हर्जिन आल्मंड ऑइल, त्याचा अर्थ काय होतो? मी ऐकलंय मॅम, पण त्याबद्दल त्याच्याविषयी माहिती नाही. माफ. बर. प्रशासनामध्ये आल्यावर तुमची प्रायोरिटी काय असेल? सगळ्यात पहिलं काम तुम्ही काय करणार? पहिलं काम तर मॅम माझं लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्याचं असेल. लोक अजूनही प्रशासकीय ऑफिसमध्ये येताना नकारात्मक मानसिकतेने येतात, तर त्यामध्ये ती सकारात्मक मानसिकता निर्माण करणं आणि त्यांचे काम लवकर होण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिक कसा वापर करता येईल याच्यावर फोकस. तुम्ही आतापर्यंत कधी कुठल्या शासकीय कार्यालयाला भेट दिली आहे का? हो मॅम, काही सर्टिफिकेट्स वगैरे इश्यू करण्यासाठी. कोणत्या कार्यालयाला? तहसील कार्यालयाला गेलेलो आहे मॅम. तिथे कसा अनुभव आला तुम्हाला? कोऑपरेटिव्ह होते ऑफिसर्स किंवा कर्मचारी नव्हते? तुमचा अनुभव काय? मॅम, या सर्टिफिकेटसाठी ई सेवा केंद्रामार्फतच आपण अप्लाय करतो, त्यामुळे शक्यतो अधिकाऱ्यासोबत संबंध खूप कमी येतो. पण आता ज्यावेळेस मी STI च्या सिलेक्शनसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी या कार्यालयात व्हिजिट केलं होतं, तर मला बऱ्यापैकी त्यांच्याकडनं सपोर्ट मिळाला होता. की आता तुमचे पोस्ट प्रेफरन्सेस कसे आहेत पहिले 3? मॅम, माझा पहिला पोस्ट प्रेफरन्स उपजिल्हाधिकारी या पदाला आहे, दुसरा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या पदाला आहे आणि तिसरा गट विकास अधिकारी या पदाला. तुम्ही SC/ST ला प्रेफरन्स नाही दिलं का? मग मी SC/ST या पदालाही प्रेफरन्स दिला आहे, तो 5व्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर नाही का नाहीये? मॅम, प्रशासनात जे MPSC थ्रू भरले जाणारे सर्वोच्च पदी उपजिल्हाधिकारी आहे, त्या पदावर विविध क्षेत्रामध्ये काम करण्याच्या संधी आहेत. याचा विचार करून मी उपजिल्हाधिकारी या पदाला. समजा GST कलेक्शनच समजा GST डिपार्टमेंटने व्यवस्थित नाही केलं, तर डेप्युटी कलेक्टर म्हणा किंवा दुसरे जे अधिकारी आहेत, BDO असतील, ते त्यांचं काम नीट करू शकतील का? मॅम, मला असं वाटतं की सर्वच अधिकारी त्यांचं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत असतात. सर्वच डिपार्टमेंटमध्ये चांगल्या अधिकाऱ्याची गरज असते. मला कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची संधी जर मिळाली तर मी तेवढ्याच तत्परतेने तेवढ्याच प्रामाणिकपणे काम करेल. त्यामुळे कुठल्याही पदावर मला संधी मिळाली तरी मी तेवढ्याच तत्परतेने काम करेल. मग तुम्हाला महाराष्ट्रातल्या कुठल्या विभागात काम करायला आवडेल? तुम्हाला समजा एक चॉईस दिली तर कुठल्या विभागात काम करायला आवडेल तुम्हाला? जसं की तुम्ही स्वतः मराठवाड्यातून येता. विकास प्रशासनामध्ये आणि ग्रामीण प्रशासनासाठी ग्रामीण भागामध्ये काम करायला आवडेल. पण कुठे? मराठवाड्यात, विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात, उत्तर महाराष्ट्रात, कुठल्या भागात आवडेल? मॅम, तसा तर माझा प्रिफरन्स नाहीये, पण मी मराठवाड्यातला असल्यामुळे आणि त्या भागामध्ये अजूनही विकासाची तेवढी कामं पोहोचलेली नाही, तर मला नक्कीच मराठवाड्यात संधी जर मिळाली तर मी काम करायला मला नक्कीच आवडेल. बरं, तुम्ही मराठवाड्यातले मेन्शन केलं बघा, आणि मग तिकडं काम करायला तुम्हाला आवडेल. मग आता तिथं म्हणजे 1960 पासून बघा मराठवाडा स्पेशल बोर्ड आहे बघा. हो. त्याचं काम ग्राउंडवर काय झालेलं दिसतं का बरं तुम्हाला? सर, 1994 मध्ये मराठवाडा वैधानिक विकास मंडळाची स्थापना झाली होती. 2020 पर्यंत ते कार्यरत होतं. त्यानंतर त्याला अजून ते कार्यरत केलेलं नाहीये. त्यानंतर बऱ्यापैकी मराठवाड्याचा अभ्यास करणं, त्याच्या विकासासाठी ज्या अनुशेष आहे तो सरकार पुढे मांडणं, या पद्धतीने मराठवाडा विकास मंडळ काम करत असतं. आणि मला वाटतं की त्यांना या काम चांगल्या पद्धतीने काम केलंय, पण अजून भरपूर काम होण्याची गरज आहे. त्यासाठी आर्थिक मदत लागणार आहे शासकीय आणि प्रायव्हेट लेवलवर. त्यामुळे जरी त्याचं तेवढी इफेक्टिव्हनेस दिसत नसली तरी अभ्यास आणि शासन दरबारी म्हणजे शिफारस करणं यासाठी त्या मंडळाचं काम मला महत्वाचं वाटतं. बरं, तुम्ही बघा दुसऱ्यांदा काम केले श्री समर्थ ऑइल रिफायनरी LLP. व्हॉट इज मीन बाय LLP? सर, आता मला त्याचा एक्झॅक्ट लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असं काय असतं का? थँक्यू तुम्ही माहिती दिल्याबद्दल. पण मी ठीक आहे. पहिला बघा तुमचा जो जॉब होता तेव्हा ग्रॉस मंथली जो इन्कम आहे तुमचा तो अराउंड 45,000 आहे. आणि दुसरा जो जॉब आहे बघा तिथं फक्त 15,000. असं डिग्रेड कशामुळे बरं? सर, कामाचं स्वरूप दोन्ही ठिकाणी सारखंच होतं. मला माझ्या कामामध्ये स्वातंत्र्य होतं आणि स्टीम याच्यावरच काम करायचं होतं. फक्त आर्थिक दृष्ट्या मला पगार कमी मिळणार होता, पण मी आर्थिक दृष्ट्या विचार करण्यापेक्षा एकतर कामाचा विचार केला आणि दुसरं एक जबाबदार घरातला व्यक्ती म्हणून मला असं वाटलं की माझ्या घराची जबाबदारी मी घेतली पाहिजे. त्यांना फायनान्शियल इमोशनल सपोर्टची फायनान्शियल सपोर्टपेक्षा जास्त गरज आहे. त्यामुळे मी तो निर्णय घेतला होता. सर, प्लॅनिंग इंजिनियर म्हणून तुम्ही काम करायचं? हो सर. काय प्लॅन असायचा बरं तुमच्याकडे? म्हणजे काय कामाचं स्वरूप काय होतं? सर, कामाचं स्वरूप असं होतं की जे स्टीम वरचे इक्विपमेंट आहेत त्यांचं कंटिन्युअस मॉनिटरिंग करणं,
त्याच्यामध्ये जर काही बिघाड असेल तर त्याचं मेंटेनन्ससाठी जर प्लॅन तयार करणं, टीम बोलवून ते मेंटेनन्स कम्प्लीट करणं, हे माझं रोजचा जॉब असेल. ग्रीन ग्रे हायड्रोजन हे काय आहे बरं? ग्रीन हायड्रोजन, ग्रे हायड्रोजन माहिती आहे का तुम्हाला? सर, हायड्रोजन निर्माण करताना जी वेस्ट तयार होतात त्यावरनं आपण हायड्रोजनचं वर्गीकरण करतो. ग्रीन हायड्रोजन तयार करण्याची पद्धती इलेक्ट्रोलायसिस आहे. म्हणजे पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगळा केला जातो आणि हायड्रोजन तयार केला जातो. त्याच्यामुळे कुठलाही वेस्ट प्रोडक्ट तयार होत नाही, म्हणून आपण त्याला ग्रीन हायड्रोजन असं म्हणतो. बरं, तुम्ही सांगितलं बघा आता STI म्हणून तुमची निवड झाली बघा. हो सर. आताच बघा केंद्राने जो काय 18% GST लावलेला आहे बघा हेल्थ इन्शुरन्स, माहिती आहे का तुम्हाला? न्यूज मध्ये होतं बघा. हो सर. आणि त्याच्यावर बराच गदारोळ पण झाला. ऍज अ सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून तुमचं यावर काय मत आहे बरं? 18% GST योग्य आहे का बरं? सर, एक सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर म्हणून माझं तर कर्तव्य आहे की शासनाने जो GST किंवा कर लावलाय तो कलेक्ट करणं आणि त्यामध्ये काही जर चूक किंवा आढळत असेल तर ते डिपार्टमेंटला तसं निदर्शनास आणून देणं. पण एक सामान्य नागरिक म्हणून नक्कीच मला असं वाटतं की हेल्थ सारख्या महत्वाच्या विषयावर एवढा कर नसला पाहिजे आणि तो कमी केला पाहिजे. पण हे हेल्थ इन्शुरन्सवर केंद्रीय अर्थमंत्री तर म्हणतात की नाही बाबा, सुरुवातीला पण वॅट होता आणि मग आता 18% ते कम्युलेटिव्ह तेवढंच होतं. मग अर्थमंत्री तर स्वतः म्हणतात की नाही, कमी होणार नाही. तुम्हाला काय वाटतं? सर, मला वाटतं की राज्य आणि केंद्र सरकारने बसून त्यावर चर्चा करण्याची गरज आहे आणि उत्पन्नापेक्षा सामान्य माणसाच्या दृष्टीने विचार करणं मला वाटतं की या बाबतीत गरजेचं आहे. तुमच्या हॉबी काय आहेत बरं? सर, मला क्रिकेट खेळायला आणि पाहायला आवडतं. बरं, क्रिकेट आवडतं तुम्हाला. आता बघा ICC ची काही चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे मेन्स. हो. कुठं होणार आहे माहिती आहे का? सर, आता तरी ती प्रस्तावित पाकिस्तान या देशामध्ये होण्यात आहे. काय वाटतं बरं तुम्हाला? आपण 2008 पासून पाकिस्तानमध्ये गेलेलं नाही बघा क्रिकेट खेळण्यासाठी, कशामुळे? सर, एकूणच पाकिस्तान आणि भारताचे जे ऐतिहासिक संबंध आहेत ते कॉम्प्लेक्स आहेत. भारतामध्ये जे दहशतवाद पसरवला जातोय, इन्सर्जन्सी आहे, ती पाकिस्तान स्पॉन्सर्डच असल्याचा आपला नेहमीच म्हणजे एक मतही आहे आणि आपल्याला विविध जे आपण शोध मोहीम आपण ते समोर आलेलं आहे. तर याचा विरोध म्हणून आपण राजकीय लेवलवर तो डिसिजन घेतला होता की आपण पाकिस्तानसोबत कुठलाही सामना म्हणजे त्यांच्या देशामध्ये जाऊन खेळणार नाही. 26/11चा जो अटॅक होता बघा. हो सर. तेव्हापासून आपण जात नाही. हो, मुंबईमध्ये झालेला जो 2000 मुंबईमध्ये जो अटॅक होता बघा. तुम्हाला काय वाटतं बरं? असं म्हटलं जातं बघा, म्युझिक शुड नॉट हॅव एनी बॅरियर, क्रिकेट अशा जे काही डिप्लोमसी, तुम्हाला काय वाटतं? जायला पाहिजे का बरं आपण? सर, मला तरी वैयक्तिक असं वाटतं की आपण क्रिकेट हा पीपल टू पीपल कनेक्ट साठीचा एक चांगला माध्यम आहे. आपण जायला पाहिजे क्रिकेट खेळायसाठी. पीपल टू पीपल कनेक्ट आहे, म्युझिक आहे, क्रिकेट आहे, बरोबर आहे. फक्त त्याच आघाड्यांवर कॉपरेशन पाहिजे का बरं? बाकीच्या गोष्टीवर महत्वाचं नाही का? सर, आपण इतरही व्यापारामध्ये कांदा असेल अशा उत्पन्नाचा आयात पाकिस्तानकडून करतच असतो. त्यामुळे व्यापार, पीपल असेल, खेळ असेल, या विविध आघाड्यावर, त्याचबरोबर राजकीय लेवलवर पण डायलॉग प्रस्थापित करून जे आपल्या दोन देशामध्ये टेन्शन आहेत ते कमी करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. चेअरमन पण बघा ICC माहिती ना कोण? जय शाह हे ICC चे चेअरमन आहे. तुम्ही जनरली पेपर वाचता का डेली? जनरली वेळ मिळेल तसा वाचतो. कसं वाचता तुम्ही? हार्ड कॉपी वाचता, ऑनलाईन वाचता? बऱ्याचदा ऑनलाईन मध्ये शॉर्ट न्यूज वगैरे मध्ये जे कात्रण वगैरे आलेले असतात ते बघतो. बर, भारताच्या दृष्टीने 1991 या वर्षाचं काय महत्व आहे बरं? मॅम, 1991 मध्ये आपण आर्थिक सुधारणा केल्या होत्या. नवीन आर्थिक धोरण आपण त्याच वेळेस अंमलात आणलं होतं. हे मला वाटतं महत्वाचं वर्ष होतं आर्थिक सुधारणेच्या दृष्टीने भारताच्या अर्थव्यवस्था. बरं, एक मेकॅनिकल इंजिनियर म्हणून तुम्हाला काय वाटतं की भारताच्या ऑटोमोबाईल सेक्टरचं फ्युचर काय असेल पुढच्या 20-25 वर्षांमध्ये? मॅम, जे ऑटोमोबाईल मध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे, जसं इलेक्ट्रिक व्हेकल असतील, हायड्रोजन व्हेकल्स आहेत, तर या तंत्रज्ञानामध्ये भारत नक्कीच चांगल्या पद्धतीने इनोव्हेशन आणि मॅन्युफॅक्चरिंग हब तयार होईल असं मला वाटतं. तुम्हाला सध्या जे व्हेकल्स येत आहेत वेगवेगळे इलेक्ट्रिक व्हेकल्स, त्याच्यामधलं कुठलं आवडतं?
मॅम तसं तरी माझा कुठला प्रेफरन्स नाही आहे, चॉईस नाही, मी कधी विचार नाही केला. पण हायड्रोजन व्हेकल जर कॉस्ट इफेक्टिव्ह बनवल्या तर पर्यावरणपूरक असतील असं मला वाटतं. तुमच्या डोळ्यांचा रंग कुठला आहे? मॅम ग्रीन आहे. काय कारण आहे बरं असा कलर असण्याचा? मॅम ते आई वडिलांचा कलर किंवा त्यामध्ये जे मेलॅनिन असतं त्यावर नाही ठरवलं. मेलॅनिनचं काय प्रमाण कमी आहे जास्त आहे? मॅम मी वाचलंय ते, पण आता मला तेवढं एक्झॅक्टली सर्व रिकॉल नाही होते. चालेल, येऊ शकता तुम्ही. ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू मॅम. हॅव अ ग्रेट डे मॅम. हॅव अ ग्रेट डे सर.